कागल कागल कोल्हापूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये हे मुश्रीफ हसन मियालाल हे 1,46,269 मतांनी विजयी झाले आणि त्यांच्या विरोधात जे निवडून येतील म्हणणारे असे जे होते ते समरजित सिंह विक्रमसिंह घाटगे हे जे होते तर यांना 1,33,688 इतकी मतं मिळाली आणि 11,581च्या फरकाने मुश्रीफ हे निवडून आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गट आणि हे जे होते शरद पवार गटाचे घाटगे समरजित सिंह विक्रमसिंह हे 11,581 मतांनी पडले. आता इथपर्यंत ठीक आहे, पण इथे एक वास्तव महत्त्वाचं ते लक्षात आलं की मतदानाच्या झाल्या हे राऊंड किंवा फेऱ्या झाल्या ह्या 26 फेऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी घडली की कधीही हे मुश्रीफ मागं पडले नाही आहेत. 2-4 मतांनी, 4 मतांनी, 1,000 मतांनी, 500 मतांनी ते सदोदित पुढे राहिले. आणि मध्यंतरच्या काळात एका वेळेस तर असा एक प्रसंग आला होता की हे समरजित सिंह घाटगे हे विजयी होतात किंवा काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे साधारण 18 ते 23 या काळामध्ये मतदारच्या फेऱ्यामध्ये. तर हे असं का घडलं बाबा आणि हे मुश्रीफ हसन मियालाल हेच का निवडून आले आणि हे जे घाटगे होते समरजित सिंह विक्रमसिंह हे का पडले आणि पण त्यांनी एक चांगल्या पद्धतीची टक्कर दिली. 11,000 मतं म्हणजे 1.5 लाखामध्ये म्हणजे काहीच नाही आहेत. कारण ह्या मुश्रीफ हसन मियालाल यांना जवळजवळ 1.5 लाख मतं पडली आणि 1,35,000 जवळजवळ यांना पडली. कोणाला? आपल्या घाटगे समरजित सिंह विक्रमसिंह. तर फक्त 10-12 हजार मताचा फरक येणं म्हणजे ही अतिशय टफ फाईट आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि हे का घडलं याच्यामध्ये एक परिस्थिती महत्त्वाची होती की हे हसन मुश्रीफ जर जे आहेत तर यांची खरोखरच त्या मतदारसंघामध्ये चांगलं काम होतं. आणि काही जेव्हा कॉमेंट आल्या होत्या काही लोकांनी ग्राउंड रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की हे समरजित सिंह घाटगे हे पडणार आहेत, हे काही निवडून येणार नाही आहेत. कारण त्यांनी तशा पद्धतीचं कामं केलं आणि मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते या हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं ते निवडून आले. पण जर समजा हे समरजित सिंह घाटगे जर निवडून आले असते तर तो मोठा चमत्कार घडला असता आणि तसा चमत्कार घडणं हे काही शक्य नव्हतं. आणि येथे दुसरा एक मुद्दा मतदारसंघामध्ये एक वाटपाचं कामं एक विविध प्रकारचे शेतकऱ्यांना साधनं वाटप किंवा विविध प्रकार. आता त्यानंतर दुसरं एक वाटप निघालं लाडकी बहीण योजनेच्या नुसार आपलं एक 5 हप्त्याचे 7,500 रुपये वाटप किंवा इतर वाटपाचा प्रकारही हा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये किंवा बऱ्याच मतदारसंघामध्ये घडलेला आहे. आणि हे वाटप केवळ एकाच पक्षाने केलं अशातला भाग नाही आहे. हे या सगळ्या पक्ष आपापल्या परीने वाटपासाठी सज्ज झालेले आहेत. तर कोणी 1,000 वाटले, कोणी 500 वाटले, कोणी 2,000 वाटले, म्हणजे ज्याच्या पद्धतीने जे ते वाटले. मध्यंतरी एक जळगावचं एका मतदारसंघातील पराभूत उमेदवाराने त्यांनी सांगितलं की हे मी का पडलो बाबा. तर त्याचं कारण असं तो म्हटला दुपारपर्यंत मतदारसंघात एक 11 वाजेपर्यंत लाईनही नव्हती व्होटिंग करण्यासाठी. पण 11 वाजल्यानंतर जी लाईन सुरू झाली तर ती रात्री 10 वाजेपर्यंत चालली मतदान करण्यासाठी आणि एका पाठोपाठ लोक एक राहिले. हे कसं झालं तर म्हटलं ते वस्तीवर जाऊन हे लोक 2-2 हजार रुपयाप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये पैसे वाटप करून त्यांना
केंद्रावर पाठवण्यात आलं. तर असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. पण येथे ह्या कागल मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं काम घडलं ते लाडकी बहीण योजनेचं. कारण ह्या लाडकी बहीण योजनेने भल्या टक्कर दिलेली आहे आणि भल्या उमेदवारांना त्यांनी पाडण्यासाठी किंवा मताधिक्य कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळं हे हसन मुश्रीफ हे जे निवडून आले, यांच्या निवडणूक वाट्यामध्ये त्या लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फायदा आहे किंवा त्यांच्यामुळंच हे निवडून आलेले आहेत, अन्यथा ते निवडून आले नसते. एक लक्षात घ्या, कारण फाईट ही टफ झाली असती. पण हे पक्षांचं जे वाटप झालं, आता तर ज्या बहुजन विकास आघाडी त्यांनी वाटलं, त्यानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाने काहीच वाटलं नाही, तर त्यांना एकही मत मिळालं नाही आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे, लोक आता वाटपावरच किंवा आपल्याला काय मिळतं त्यावरच अवलंबून आहेत. आणि लोक प्रचार देखील कशा पद्धतीचा करतात, जर पैसे दिले, कार्यकर्ते देखील किंवा झेंडे घेणारे, रंगवणारे, हे सगळे पैशावरच कामं चालले आहेत. आणि त्यामुळं आता मतदानामध्ये हे जे लोक सांगतात की आता ही मतदान EVM त्याच्याऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, कागदावर घ्या. तर ह्या काही कशावरही मतदान जरी घेतलं तरी आता काही त्यामध्ये फरक पडेल असं वाटत नाही. कारण लोकांना लाडक्या बहिणीच्या मध्यंतरी बऱ्याचशा पद्धतीने मतदारसंघामध्ये विचारल्यानंतर ज्यांनी पैसे दिले त्यालाच आम्ही मतं देऊ, असा प्रकार सर्वत्र घडलेला आहे. आणि तोच प्रकार बहुसंख्य मतदारसंघामध्ये देखील घडलेला आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये हे समरजित सिंग घाडगे हे निवडून येतील ही शक्यता फार कमी होती. पण तरीही त्यांनी जी टफ फाईट दिली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे. कारण हसन मुश्रीफ यांना पराभूत करणं ही सहज साध्य किंवा कशी गोष्ट नव्हती आणि ती नाही पण तरीही त्यांच्याजवळ पोहोचणं आणि त्यांना एक 10-5 हजाराच्या लीडमध्ये की जे लाखाच्या लीडने निवडून येणार होते, त्यांची लाख मतं आपल्या बाजूला खेचणं ही काही साधी गोष्ट नाही. तेव्हा ह्या समरजित सिंग घाडगे यांचंही फार मोठं योगदान या निवडणुकीमध्ये आहे. आणि शेवटी ते ह्या हसन मुश्रीफ यांना जरी हरवू शकले नसले तरी त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आणि जर समजा त्यांनी याच पद्धतीने आपलं कामकाज चालू ठेवून जर दुसऱ्या पद्धतीने जर त्यांनी काम केलं तर ते सहज निवडून येऊ शकतात. पण आता ह्या हसन मुश्रीफ यांना आपण एक सहजासहजी निवडून आल्याबद्दल किंवा टफ फाईटमध्ये सुद्धा चांगल्या मताने निवडून आल्याबद्दल आपण त्यांचंही अभिनंदन करू आणि पुढील वाटचालीमध्ये त्यांना शुभेच्छा देऊ. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रामध्ये लोक लाखोच्या संख्येने बघत असतात. आणि या चॅनलला आपण जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलच्या व्हिडिओमधील जाहिराती पाहून देखील त्या जाहिरातीमध्ये काही गुप्त दडलेलं असतं, तर त्या जाहिराती पूर्ण पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.